हॅलो, हाव आर यू? कसे आहात? अँड वेलकम बॅक. आपली ही सिरीज ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या खंडांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत उत्तर अमेरिका खंडाविषयी. आता लक्षात घ्यायचं आहे की उत्तर अमेरिका खंड म्हणजे न्यूयॉर्क, ओटावा किंवा टोरंटो किंवा मग लॉस एंजलिस असे मोठमोठ्या सिटीजची नावं तुमच्या डोळ्यासमोर येतात. ॲज वेल ॲज मेक्सिको सिटी, तिथले बेस्ट बीचेस, या सर्वांचा रेफरन्स आपण ह्या निमित्ताने का होईना घेत असतो. परंतु उत्तर अमेरिका खंड म्हणजे नक्की आहे तरी कसा आणि उत्तर अमेरिका खंड एवढा प्रगत तरी का झाला. आणि बेसिकली लक्षात घ्यायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो की कॉन्टिनेंट ऑफ फ्रीडम कशाला म्हटलं जातं, तर दॅट इज उत्तर अमेरिका. आणि ह्याच संदर्भामध्ये आज आपण रेफरन्स घेणार आहोत नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटचा. बेसिकली लक्षात घ्यायचं की जगातील तिसरा सर्वात मोठा हा कॉन्टिनेंट आहे आणि ह्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. परंतु सुरुवात करता करता तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलविषयी पण सांगू इच्छिते. पूनम मॅम टेक्स्टबुक नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि हा त्याचा QR कोड आहे, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सेशनच्या विषयी ॲज वेल ॲज स्लाईडचा ॲक्सेस मिळवण्यासाठी याला लॉग इन करा. सो बेसिकली उत्तर अमेरिका खंड म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे बरं, तर इथे लक्षात घ्यायचं आहे की बेसिकली हा इक्वेटरच्या पूर्णपणे नॉर्थ साईडला तुम्हाला बघायला मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे की बेसिकली ह्यामध्ये 3 महत्त्वाच्या कंट्री आणि उर्वरित छोट्या छोट्या कंट्री ज्या आयलंड स्वरूपामध्ये आहे ह्याप्रमाणे बघायला मिळतात. उत्तर अमेरिकेमध्ये लक्षात हेही ठेवणार आहात तुम्ही की बेसिकली एक मेन कॉन्टिनेंट, त्यानंतर वेस्ट इंडिज आयलंड आणि ग्रीनलँड या संपूर्ण खंडाचा समावेश जो आहे तो आपण उत्तर अमेरिकेमध्ये करत असतो. आता ज्या वेळेला आपण उत्तर अमेरिकेचा रेफरन्स घेत आहोत त्याची भौगोलिक टेरिटरी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथे लक्षात घ्यायचं की उत्तर अमेरिकेच्या नॉर्थला तुम्हाला पूर्णपणे आर्टिक ओशन बघायला मिळतो, पूर्वेला तुम्हाला नॉर्थ अटलांटिक ओशन बघायला मिळतो, तर पश्चिमेला तुम्हाला नॉर्थ पॅसिफिक ओशन हे 2 प्रमुख महासागर आणि मोठे महासागर बघायला मिळतात. तर दक्षिणेला बेसिकली नॉर्थ अमेरिकेला साऊथ अमेरिकेशी कनेक्ट करणाऱ्या छोट्याशा इस्थमसला आपण पनामा इस्थमस म्हणजे संयोगभूमी, तर ही संयोगभूमी तुम्हाला दक्षिणेला बघायला मिळते. आणि हेच पनामा कॅनल जे आहे हे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेला सेपरेट करण्याचं पण काम करतं. जर नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेचा जर विचार करायला गेला तर यातला नॉर्थ अमेरिका हा बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप डेव्हलप्ड असा कॉन्टिनेंट मानला जातो आणि याचं कारण पण तसंच आहे. बेसिकली लक्षात घ्यायचे की 1492 मध्ये क्रिस्टोफर कोलंबस याने इंडियाचा शोध लावण्यासाठी निघालेला असताना वेस्ट इंडिज आयलंड जे आहे ते शोधून काढले आणि त्यातूनच नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटचा शोध जो आहे तो लागलेला तुम्ही बघू शकता. त्यानंतर नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट हा खूप ह्यूज आहे आणि रिसोर्सेसने भरलेला आहे, म्हणून भरपूर अशा युरोपियन कंट्रीजला पण नॉर्थ अमेरिकेमध्ये खूप सारा इंटरेस्ट वाटायला लागला आणि 16व्या आणि 17व्या शतकामध्ये युरोपियन शक्ती जसे स्पेन, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांनी ह्या खंडावर साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. 1776 मध्ये अमेरिकेने ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य जाहीर केलं आणि 19th सेंचुरीमध्ये बेसिकली अमेरिका हा पूर्णपणे औद्योगिकीकरण आणि विस्तार ॲज वेल ॲज बायपोलर सिस्टीममधला एक प्रमुख पोल बनला आणि ह्याच देशामध्ये सुरू झाली ती म्हणजे गुलामगिरी विरोधात चळवळ. 20व्या शतकामध्ये अमेरिका आणि कॅनडा सध्या जागतिक महासत्ता बनण्याच्या स्पर्धेमध्ये आहे, तर 21वं शतक जे आहे हे अमेरिकेचं तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षणाच्या बाबतीमध्ये जागतिक महासत्ता बनण्याकरचा कल जो आहे तो वेगाने चालू आहे. बेसिकली उत्तर अमेरिकेचा जर विचार करायला गेला तर 3 महत्त्वाचे देश आणि उर्वरित छोटे छोटे कॉन्टिनेंटल आयलंड ह्यातून तुमचा नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट बनलेला आहे. उत्तरेला डेन्मार्कच्या ग्रीनलँडपासून ते खाली वेस्ट इंडिज आयलंडपर्यंत आणि पॅसिफिक ओशनमध्ये असलेल्या हवाई आयलंडपासून ते
उर्वरित छोट्या छोट्या आयलँड्सपर्यंत बेसिकली उत्तर अमेरिका खंडाचा विस्तार जो आहे तो तुम्ही झालेला बघू शकता. परिचय जर बघायलाच गेला तर साधारण 2.4 कोटी चौरस किलोमीटर इतका त्याचा विस्तार आहे आणि एकूण जगाच्या भूमीपैकी 16.5% भाग जो आहे तो उत्तर अमेरिका खंडाने व्यापलेला आहे. इतका मोठा खंड असून सुद्धा फक्त 57 कोटी लोकसंख्या जी आहे ही तुम्हाला उत्तर अमेरिकेची बघायला मिळते आणि जी जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 7.5 इतकी आहे. या कॉन्टिनेंटमध्ये तुम्हाला 23 स्वतंत्र देश आणि अनेक छोटे छोटे भूभाग जे आहे ते बघायला मिळतात. आणि जसं मी सांगितलं की उत्तरेला आर्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन सी, पश्चिमेला प्रशांत महासागर आणि पूर्वेला अटलांटिक महासागर जो आहे तो बघायला मिळतो. या कॉन्टिनेंटच्या बरोबर मध्यातून गेलेली आहे ती म्हणजे रॉकी माउंटेन रेंज. मॅपमध्ये बघायचं झालं तर बेसिकली उत्तरेला कॅनडापासून ते दक्षिणेला अगदी मेक्सिकोपर्यंत पसरलेली ही जी माउंटेन रेंज आहे, मेक्सिकोपर्यंत पसरलेली जी ही माउंटेन रेंज आहे ती बेसिकली फुल माउंटेन आणि यंग फुल माउंटेन रेंजचा पार्ट दर्शवते. तर ह्याच खंडाच्या पूर्वेला तुम्हाला अप्लाशियन माउंटेन रेंज बघायला मिळते, जी प्राचीन माउंटेन रेंज आणि अवशिष्ट पर्वताचे एक एक्झाम्पल आहे. या अवशिष्ट पर्वताचा एक भाग जो आहे तो आफ्रिकेच्या ॲटलस माउंटेनच्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळतो. असं म्हटलं जातं की पूर्वी कधी एकेकाळी बेसिकली ही पूर्ण माउंटेन रेंज कनेक्टेड होती, परंतु ड्यू टू प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी ह्या दोन्ही माउंटेन रेंज सेपरेट झाल्या आणि एक माउंटेन रेंज नॉर्थ अमेरिकेमध्ये राहिली, तर दुसरी माउंटेन रेंज जी आहे ती तुम्हाला ॲटलस माउंटेनच्या निमित्ताने आफ्रिकेमध्ये बघायला मिळते. याचा नॉर्थ अमेरिकेचा मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे तो प्लेन्सने व्याप्त आहे. ॲज वेल ॲज या ठिकाणी नेवाडासारखे मोठे मोठे डेझर्ट सुद्धा बघायला मिळतात. तुम्हाला ह्याच कॉन्टिनेंटमध्ये बघायला मिळणार आहे दॅट इज ग्रेट लेक बेसिन, विच इज अ बेसिकली ग्रुप ऑफ लेक, ज्याच्यामध्ये लेक मिशिगन, लेक सुपिरियर आणि लेक एरी सारखे मोठे मोठे लेक्स यामध्ये समाविष्ट होतात. ह्या लेक्सच्या ग्रुपला जगातील सर्वात मोठा सरोवरांचा समूह या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ॲज वेल ॲज या ठिकाणी एक कॅनेडियन शिल्ड बघायला मिळते, जो प्राचीन पठारी भाग आहे आणि खनिजांनी संपन्न असा भाग समजला जातो. या ठिकाणी महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहे जर बघायला गेलं तर मिसुरी आणि मिसिसिपी या जगातील वन ऑफ द लार्जेस्ट रिव्हर्स सुद्धा तुम्हाला ह्याच ठिकाणी बघायला मिळतात. आणि उत्तर अमेरिकेतील ह्या सर्वात लांब नद्या आहे ज्यांचा पल्ला ऑलमोस्ट 6275 किलोमीटर इतका आहे. सेंट लॉरेन्स नदी ही कॅनडा आणि अमेरिका यांना जोडणारी एक नदी आहे. तर रिओ ग्रांडे ही नदी जी आहे ती अमेरिका आणि मेक्सिको यांच्या दरम्यान एक नैसर्गिक सीमा तयार करण्याचं काम करते. महत्त्वाचे लेक जसे मी तुम्हाला ग्रेट लेक्सबद्दल सांगितलं त्याच पद्धतीने सॉल्ट लेक हे खाऱ्या पाण्याचं सरोवर सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळते. मोजावे वाळवंट, शिवावा वाळवंट आणि ग्रेट बेसिन डेझर्ट जे नेवाडा आणि युटामध्ये आहे हे जगातील सर्वात ड्रायेस्ट आणि अरिड लँडपैकी एक मानलं जातं. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की नॉर्थ अमेरिकेमध्ये ही 3 वाळवंट आणि गवताळ प्रदेश जरी बघायला मिळत असतील तरी सुद्धा ह्या ठिकाणी सँड्यून्सचं प्रमाण हे अत्यल्प आहे. त्याऐवजी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोएस मैदानं बघायला मिळतात. हवामानाचंच बघायला झालं तर उत्तर अमेरिका हा अगदी आर्टिक पासून म्हणजे फ्रिजिड रिजन पासून ते पूर्ण उष्णकटिबंधीय हवामानापर्यंत सर्वच हवामानाचं स्वरूप बेसिकली अनुभवतं. बेसिकली कॅनडाचा आणि नॉर्थ अमेरिकेचा कॅनडाचा आणि अमेरिका देशाचा उत्तरेकडचा जो पार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे आर्टिक हवामान बघायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल की बेसिकली अमेरिका हा मध्ये आहे आणि कॅनडा त्याच्या वर आहे, तर अमेरिका कसा आर्टिकमध्ये येतो? तर अमेरिकेचं एक छोटं राज्य दॅट इज अलास्का हे याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं, जे सुद्धा आर्टिकमध्ये समाविष्ट होतं. ॲज वेल ॲज डेन्मार्कची टेरिटरी असलेलं ग्रीनलँड सुद्धा हे आर्टिक हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो. उर्वरित अमेरिका जो आहे तो समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो आणि याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स आणि कॅनडाचा मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे तो कव्हर होतो. तर दक्षिणेकडे असलेली राज्य म्हणजेच मेक्सिको आणि कॅरिबियन बेटं ही पूर्णपणे उष्णकटिबंधीय हवामान जे आहे ते अनुभवतात. तर अमेरिकेच्या आणि रॉकीजच्या पायथ्याशी तयार होणाऱ्या
रेन शॅडो झोनमुळे बेसिकली वाळवंटी हवामान जे आहे ते काही प्रदेशांमध्ये तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये नेवाडा, उठा आणि सोबतच कॅलिफोर्नियाचा काही पार्ट जो आहे तो ह्याच भागांमध्ये येतो. जंगल आणि जैवविविधतेचा विचार करायला गेलं तर ॲमेझॉनच्या खालोखाल सर्वात मोठं फॉरेस्ट समजलं जाणारं बोरियल फॉरेस्ट हे कॅनडामध्ये बघायला मिळतं. ॲज वेल ॲज कॅलिफोर्नियाचे रेडवूड हे जगातील सर्वात उंच झाडे मानले जातात. तर फ्लोरिडामध्ये सापडणारे एव्हरग्लेड्स दलदलीचं जंगल हे जैवविविधतेने समृद्ध असं जंगल मानलं जातं. GDP आणि आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर युनायटेड स्टेट इटसेल्फ इज अ 26 ट्रिलियन GDP असले USD असलेली GDP आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे उद्योगधंदे तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, कृषी, खाणकाम आणि ऊर्जा आहे. ॲज वेल ॲज इथल्या बऱ्याचशा कंट्रीजने स्वतःचं एक कोऑपरेशन तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये UN, NATO, नाफ्ता, OAS ह्यासारख्या ज्याला आपण म्हणतो की कॉर्पोरेशन किंवा ज्याला आपण युनियन्स तुम्हाला बघायला मिळतात. पर्यावरणाच्या समस्या काय आहेत, जसे उर्वरित खंडांना सापडतात त्याच पद्धतीच्या पर्यावरणाच्या समस्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सातत्याने होणारं हवामान बदल आणि त्यातून तयार होणारं दॅट इज सी लेवल राईज याचा धोका हा नॉर्थ अमेरिकेला पण बसण्याची शक्यता आहे. ॲज वेल ॲज इथली जी वरचा भाग आहे दॅट इज जो पूर्णपणे आर्टिकने बनलेला आहे, या आर्टिकमध्ये वितळणाऱ्या बर्फाने बेसिकली इथलं जनजीवन जे आहे हे भविष्यातल्या काही काळासाठी ज्याला आपण म्हणू शकतो विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ॲज वेल ॲज चक्रीवादळं आणि नैसर्गिक आपत्ती ही कॅरिबियन आयलंड्स आणि अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला सातत्याने धडाके देत असतात आणि त्यामुळे बेसिकली ह्यामध्ये भरपूर असा नासधूस होतो. ॲज वेल ॲज जंगलं आणि गवताळ प्रदेशांमध्ये लागणारे फॉरेस्ट फायर ह्यामुळे कॅलिफोर्नियासारखा स्टेट जो आहे तो सुद्धा बऱ्यापैकी अफेक्टेड झालेला तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा लोकांचा अमेरिकेकडे जाण्याचा कल असल्यामुळे अमेरिकेची लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे बेसिकली सोशल, जिओग्राफिक, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक समस्या ज्या आहे या निर्माण होत आहे. सौंदर्याचाच विचार करायला झाला तर ग्रँड कॅनियन, नायग्रा फॉल, न्यूयॉर्क सिटी, येलोस्टोन नॅशनल पार्क ही महत्त्वाचे आकर्षणाचे केंद्र जे आहे हे तुम्हाला नॉर्थ अमेरिकेमध्ये बघायला मिळतात. जगातील तिसरा सर्वात मोठी लोकसंख्या म्हणजे 57 कोटी लोकसंख्या, मोठमोठ्या अशा सौंदर्यांनी वेढलेला आणि बेसिकली जगातील सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था समजली जाणारा हा जो कॉन्टिनेंट आहे हा बेसिकली लक्षात घ्यायचा आहे की भौगोलिक दृष्टीने फार असं संपन्न नाही आहे. म्हणजे काय तर तुमच्यापैकी कोणी ह्या कॉन्टिनेंटला भेट देण्याचा विचार करत असाल तर तो बेसिकली ह्याच्या पूर्व समुद्र किनारपट्टीला आणि पश्चिम समुद्र किनारपट्टी ह्याच भागाला भेट देणं कधी पण प्रिफर करतो. कारण की बेसिकली हे जे सौंदर्य आपल्याला TV वर दाखवलं जातं हे फक्त ह्याच भागांमध्ये तुम्हाला स्थिरावलेलं बघायला मिळतं. उर्वरित USA जो आहे तो बेसिकली अंडर डेव्हलप म्हणू शकतो. ॲज वेल ॲज वाळवंटी आणि अर्धशुष्क भागामध्ये येतो, ज्या ठिकाणी जैवविविधता फारशी बघायला मिळत नाही. ॲज वेल ॲज सौंदर्याचंही फारसं काही गोष्टी बघायला मिळत नाही. मग अशी कंट्री डेव्हलप कशी होऊ शकते तर बेसिकली लक्षात घ्यायचं आहे की नॉर्थ अमेरिकेमध्ये जरी संसाधनं ही लिमिटेड एरियामध्येच असली तरीसुद्धा ज्या वेळेला संसाधनांचं रिस्ट्रिक्शन्स असतं, ज्या ठिकाणी तुम्हाला सीझन्स हे एक्स्ट्रीम बघायला मिळतात, अशा ठिकाणी बरेचसे लोक जे आहे ते या इकॉनॉमीला पूरक अशी इकॉनॉमी तयार करणं चालू करतात. आणि अशा वेळेला कृषी व्यवसाय, कारण की कृषी व्यवसाय या ठिकाणी तयार होणं खूप अवघड आहे, कारण की या ठिकाणच्या बऱ्याचशा प्रदेश जो आहे तो अर्धशुष्कामध्ये येतो किंवा मग ज्याला आपण म्हणू शकतो की प्रेरीजमुळे येतो, ॲज वेल ॲज डेझर्ट एरियामध्ये येतो. अशा वेळेला शेतीपेक्षा इतर व्यवसाय हे कधी पण फलदायी आढळतात आणि त्यामुळे नैसर्गिक संसाधनांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी IT इंडस्ट्रीज ॲज वेल ॲज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आणि मोठ्या मोठ्या सिटीजचं हब तयार करून इकॉनॉमिक सेंटर बनवण्याचं काम जे आहे ते ह्या इकॉनॉमी तयार करण्याचं काम करतात. बेसिकली ह्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की नॉर्थ अमेरिका हा बऱ्यापैकी देखाव्याचा कॉन्टिनेंट आहे आणि नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी लिमिटेशन्स असलेला हा कॉन्टिनेंट आहे. त्यामुळे ह्या कॉन्टिनेंटचं लक्ष कधी पण तुम्हाला आफ्रिका आणि एशियामध्ये जास्त असल्याचं तुम्ही बघू शकता, कारण की आफ्रिका आणि एशिया असे कॉन्टिनेंट आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनं तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल होऊ शकतात.
बेसिकली लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक वेळेला दिखावाच हा सर्व असतो असं नाही. आपल्याकडे सर्व संसाधनं पूरक भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला मे बी त्याची कदर नसेल आणि त्यामुळे बेसिकली आपण ज्याला आपण म्हणतो की आळशी झालेलो असू. परंतु अमेरिकेसारखा कॉन्टिनेंट जो आहे तो याचं प्रॉपर एक्झाम्पल आहे की बेसिकली जर तुमच्याकडे नैसर्गिक संसाधनं फार नसतील तर इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही विकसित होऊन स्वतःचा विकास करू शकता. याच पद्धतीने आपण पुढच्या भागामध्ये साऊथ अमेरिका हा कॉन्टिनेंट जो आहे तो बघण्याचं काम करणार आहोत. बेसिकली लक्षात घ्यायचं की साऊथ अमेरिका हा नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीमध्ये खूप सारा प्रचलित आणि ज्याला आपण म्हणू शकतो की जगातील लंग्स ऑफ द वर्ल्ड ज्याला म्हटलं जातं, ॲमेझॉनचा एक मोठा हॅबिटॅट आहे. आणि ह्याच कॉन्टिनेंटमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला मिळेल हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. जाता जाता आपली यशोदय 5.0 बॅच जी आहे ती लवकरच लॉन्च होत आहे. बेसिकली या बॅचच्या निमित्ताने रेकॉर्डेड ॲज वेल एज लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला दिली जाणार आहे आणि जिथं लागणार आहे तिथं गायडेड सेशन्स फॅकल्टी आणि मेंटॉरच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहे. ज्या मुलांना फक्त NCERTची बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी स्पेसिफिकली फ्रेम्ड NCERT बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ज्यांना MPC कंबाईंड 2025 साठी प्रिपेअर करायचं आहे त्यांना प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्ससाठी नव्याने बॅच जी आहे ती आपण प्रोव्हाइड करत आहोत. सो या बॅचला नक्कीच एनरोल करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्की क्लिक करून स्वतःला सबस्क्राईब करून घ्या. To get a maximum discount benefit, you can always use my coupon code Poonam Pawar, or you can use any faculty coupon code, that is any faculty coupon code, but mine is Poonam Pawar to get a maximum discount benefit. तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर you can contact me on 9167579923. आय इन्सिस्ट की कॉल करून आपली क्वेरी सॉल्व्ह करून घ्या. मेसेजेस बऱ्याचदा अनरीड राहून जातात, त्यापेक्षा कॉल करून लगेच तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल. सो आय सी यू गाईज ऑन नेक्स्ट सेशन जिथं आपण साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटचा विचार करणार आहोत. सो देन बाय बाय.